काय उपकार आहेत देवाचे त्या ठिकाणी ऐका. भगवंताने खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला या ठिकाणी नरदेह दिलेला आहे. जने हा जीवा दिला भगवान परमात्म्याने देह दिलेला आहे. ज्याने हा जीव दिला दान तयाचे करेन चिंतन. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने कुठलीही किंमत त्या ठिकाणी घेतली नाही. फुकट त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला काय दिलेलं आहे देह दिलेला आहे. याच्या सोबत या ठिकाणी आहे का तुम्हाला आम्हाला या ठिकाणी एक एक इंद्रिय दिले. दिलेंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग या ठिकाणी आहे का जन्म आणि मरणाचं दुःख घालवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला भजन करण्यासाठी त्या ठिकाणी हात दिले. मुख वाणी त्या ठिकाणी देवाचं नाम चिंतन करण्यासाठी दिली. म्हणून त्या देवाची काय आहे प्रथमतः उपकार आहेत. तर उपकार करणाऱ्या काही गोष्टी निर्माण केल्या. कोणत्या कोणत्या गोष्टी निर्माण केल्या आहेत शास्त्र सांगता आहे का त्या ठिकाणी परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय फलंती वृक्ष परोपकाराय दुहंती गावा परोपकाराय इदं शरीरम. या ठिकाणी एक शास्त्र सांगताय त्या ठिकाणी परोपकार करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी केवळ आणि केवळ उपकार करण्यासाठी काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. नदी त्या ठिकाणी गंगा निर्माण केली कशासाठी उपकारासाठी निर्माण केली. ज्ञानोबा सांगतात त्या ठिकाणी कडीकाठच्या लोकांना काय करत असते पवित्र करत असते. त्या ठिकाणी का फेडीत पापताप पोकीत तिरीचे पादाप समुद्राजाय आप गंगेचे जैसे. त्या ठिकाणी मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्या ठिकाणी पाप घालवण्याचं सामर्थ्य तेव्हा गंगेमध्ये आहे. ती गंगा त्या ठिकाणी उपकार करीत 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 समुद्राला जाते. लक्षात ठेवा म्हणजे गंगेची काय आहे उपकार आहेत. लक्षात ठेवा त्या ठिकाणी अशी गंगा पवित्र असणारी नदी एकदा पंढरपूरला जा आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी चंद्रभागेच्या काठावरती नुसतं त्या ठिकाणी उभं राहा आणि चंद्रभागा डोळ्याने पहा. डोळ्याने पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी संत सांगतात त्या ठिकाणी सगळी पाप निघून जातात. अवधीचा पाप गेली गंगा अवधीचा पाप गेली गंगा. देखील डोळ्याने नुसती चंद्रभागा पाहिले तर त्या ठिकाणी पाप जातात. त्या ठिकाणी नामदेव महाराज सांगतात नुसतं गंगा गंगा जर म्हणलं तरी पाप जातात. वाचे म्हणता गंगा म्हणता गंगा गंगा सकळ दोष सकळ पापे जाती भंगा. त्या ठिकाणी सगळी पाप निघून जाण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे त्या गंगेमध्ये आहे. परंतु त्या ठिकाणी एका पाप करणं आणि गंगेला स्नानाला जाणं अशी मुभा दिलेली नाही. नकळत जर पाप जर घडली तरच ती पाप घालवण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे त्या गंगेमध्ये आहे त्या नदीमध्ये आहे. अनावधानाने घडलेली पाप त्या ठिकाणी निघून जातात असं शास्त्र आहे. लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी गंगेचं महत्व सांगितलं. गंगा काय करते परोपकार करते. पुढे सांगितले आहे का परोपकाराय फलंती वृक्ष. वृक्ष काय करतो परोपकार करतो. ज्ञानेश्वर महाराजांना विचारा त्या ठिकाणी आहे का माऊलीने सुंदर असा गोड दृष्टांत दिला. एखाद्याने झाड लावलंय त्या ठिकाणी आहे का एखाद्याने झाड लावलंय त्याला सुद्धा गोड अशी मधुर सावली वृक्ष देतो आणि एखाद्याने झाड न लावता त्या ठिकाणी आहे का त्याला सावली देतो किंवा फल देतो. हा वृक्षाचा काय आहे गुणधर्म आहे. का लावणी दयाने केली का दोघा समान सावली वृक्ष दे जैसा. लक्षात घ्या. त्या ठिकाणी ज्याने लावलंय त्याला सुद्धा काय देतो फळ देतो. एखाद्याने दगड हाणला तर त्याला गोड असा आंबा देण्याचं सामर्थ्य त्या वृक्षामध्ये म्हणजे परोपकार करण्याचं सामर्थ्य वृक्षामध्ये आहे. तिसऱ्या उपकाराची जाती सांगितली त्या ठिकाणी आहे का परोपकाराय दुहंती गावा. गाय त्या ठिकाणी परोपकारासाठी महाराज त्या ठिकाणी आहे. गाय काय परोपकार करते त्या ठिकाणी का गाय पवित्र असं दूध देते. लक्षात ठेवा आपल्या गाई आपल्या
वासरासाठी दूध देते, परंतु त्या ठिकाणी तुमच्या आमच्या त्या ठिकाणी लेकरांचं सुद्धा त्या ठिकाणी भाग लक्षात ठेवा. ऐका, गायीचे उपकार आहेत लक्षात घ्या. गायीच्या मेल्याच्या नंतर काही एक सुद्धा जो काय अवयव आहे महाराज त्या ठिकाणी तो वायाला जात नाही, माणसाचा एक सुद्धा कामाला येत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे गायीचे मेल्यानंतर सुद्धा काय आहे, उपकार आहे, लक्षात घ्या. गायीचे उपकार सांगितले, वृक्षाचे उपकार सांगितले, लक्षात घ्या. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात त्या ठिकाणी ऐका, हे उपकार वाणीने सांगता येतील. गायीचे उपकार सांगता येतील, वृक्षाचे उपकार सांगता येतील, नदीचे उपकार सांगता येतील, परंतु संत एकनाथ महाराज सांगतात त्या ठिकाणी संतांचे जे काही उपकार आहेत त्या ठिकाणी आपण वाणीने वर्णन करू शकत नाही, ते एवढे उपकार त्या ठिकाणी संतांचे आहेत. केले उपकार